श्रीराम समर्थ. मला भाग क्रमांक आता आठवत नाही, मी आणले नाही वही इथे. निरूपण दुसऱ्या ठिकाणी करतोय बसून. हेमाच्या घरी बसलो आज आणि इथून निरूपण सेवा करतोय आज. तर आहे भागवत पुस्तक आहे, बस बाकी काही नाही आहे. तर भाग क्रमांक मला आठवत नाही, जो काय असेल तो 52, 53, 54. तर नेहमीप्रमाणे आपण मागच्या अध्यायाला स्पर्श करायचा. आजच्या मागच्या भागाला कोणी स्पर्श करणार असेल तर सांगा, अन्यथा मी पुढे जाईन. जर कोणाला स्पर्श सेवा करायची असेल तर सांगा, जशी काल चित्रांनी केली. आज जर तुम्ही कोणी तयारी केली असेल तर करू शकता, करायची असेल तर सांगा, अन्यथा नसेल तर मी पुढे. 154 काल झाला ना, आज 155 आहे भाग क्रमांक. ओके, धन्यवाद श्रीराम. तर स्पर्श सेवा कोणाला करायची असेल तर करा, अन्यथा मी करेन, तुम्ही सांगा. कालच्या अध्यायावर जे काय तुम्ही ऐकलं, जर कोणाला बोलायचं असेल तर सांगू शकता, अन्यथा मी बोलू महाराजांच्या पुढे. ॲक्च्युली शालिनीताई बोलणार होत्या, पण शालिनीताई आज तिकडे एंगेज असतील, त्यांच्या स्वामींचा आज कार्यक्रम आहे, नाही तर त्या बोलण्यावर तर काहीतरी. ठीक आहे, श्रीराम. मीच करतो महाराजांच्या पुढे. आपण ऐकलं होतं की संवाद चालू आहे या 9 योगेश्वरांचा. हे जे 9 ऋषी होते, या 9 ऋषींचा आपसामध्ये संवाद झाला. सगळे महान ऋषी होते आणि हे जे महान ऋषी होते हेच नवनाथ होते, असाही उल्लेख या पुराणामध्ये आहे. आणि हेच नवनाथ रूपी नवऋषींनी हा संवाद केला. त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगली माहिती आपल्याला दिली. त्यांच्या संवादातून अनेक गोष्टी आपल्याला समजल्या. जसं त्यांनी म्हटलं होतं की उपासना जर तुम्ही नियमितपणे केली तर तुमची भीती पण नाहीशी होते. हा एक भाग त्यांनी सांगितला होता. त्याच्या जोडीने त्यांनी अजूनही काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी सांगितलं होतं की उत्तम भागवत कोण आहे, ही व्याख्या त्यांनी सांगितली होती की जो भगवंतावर प्रेम करतो, भक्तांशी मैत्री करतो, अज्ञानावर कृपा करतो, हा उत्तम भागवत आहे. परंतु हे करत असताना जर भगवंताचा द्वेष करणाऱ्या माणसाची जर तुम्ही उपेक्षा केली तर तो मध्यम प्रतीचा भागवत आहे. म्हणून जरी कोणी कसाही वागला तर त्याचा द्वेष आपण करू नये, हा त्याचा दुसरा अर्थ झाला. तिसरं त्यांनी सांगितलं होतं की एखादा भक्त भगवंताची पूजा अर्चा करतो, विशेषतः मूर्तीची. काही लोकांना अशी सेवा करायला आवडते. कशी करा तो आपला भाग आहे, जी आवडेल तशी. काही लोक मूर्तीची भरपूर चांगली छान पूजा करतात, षोडशोपचारे पूजा करतात. काही लोक घरी करतात, काही लोक देवळात जातात. चांगली गोष्ट आहे, प्रश्न नाही आहे, करा. त्यांनी म्हटलं की अशी सेवा करा. पण हे करत असताना भगवंताची सेवा करणारे जी इतर लोक आहेत त्यांना नावं ठेवू नका. हा पण खूप महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही इतरांना नावं ठेवता तर त्यांनी म्हटलं की हा भक्त जरी किती भगवंताचा भक्त असला तरी तो कनिष्ठ भक्त आहे. बघा, आपण कुठेतरी एकाच मोडतो आहोत. कुठल्या भागात कोण मोडतो ते आपला भाग ठरवा. की भगवंताची भक्ती तर करतोच आहे, कुठल्या प्रकारे करतो आहे हा आपला भाग आहे. पण भगवंताचा द्वेष करणाऱ्याचा द्वेष केला तर तुम्ही मध्यम प्रतीचे भक्त, आणि भगवंताची जे इतर लोक जेव्हा उपासना करतात तेव्हा त्यांना जर आपण नावं ठेवली तर तो कनिष्ठ भक्त आहे. हाही एक भाग आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे सगळं काय बघूच नका. तुम्ही तुमची काय भक्ती करायची ते करा आणि आपल्या मागाला लागा. कारण असं होऊ शकतं की आपल्याला थोडं ज्ञान असू शकतं, आपली भक्ती जास्त असू शकते. समजा उद्या मी देवळामध्ये गेलो, मी समजा काही पूजा अर्चा केली, काही मला थोडंसं माहीत आहे समजा, तर मी थोडीशी केली आणि नंतर दुसऱ्या मनुष्याला त्यांनी जर काही वेगळ्या प्रकारे केली आणि चुकीची केली तर मला त्याला नावं नाही ठेवायला पाहिजे. त्याला माहीत नाही म्हणून तसं करतो. सांगायला हरकत नाही की बाबा ही पद्धत आहे, अशा प्रकारे केलं असतं ते बरोबर आहे, हे सांगायला हरकत नाही. पण त्याला नावं ठेवायची गरज नाही. तुमची ओळख नसेल, सांगायचं नसेल, नका सांगू, पण त्याला नावं पण ठेवू नका. कारण असं कधी कधी होतं, अरे मी किती छान करतो, तो बघ कसा करतो तो. हे नाही. हे केलं की तुमचा स्तर त्याने म्हणले की कनिष्ठ प्रतीचा भक्त आहात. पण स्तर नंबर 3, 1, 2, 3, तिसरा नंबर म्हणजे खालचाच आहे. सर्व 3च नंबर आहेत, त्याच्या खाली नंबर नाही आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे आपण तळाला आहोत भक्ती मार्गामध्ये. तेव्हा आपण कुठे आहोत हा आपण आपला विचार करावा आणि हे लक्षात ठेवून त्याप्रकारे भक्ती करावी. खूप चांगला उपदेश त्यांनी कालच्या अध्यायामध्ये केला होता.
हा सगळा जो उपदेश आहे हा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली होती की सत्संगाला सुद्धा त्यांनी खूप महत्त्व दिलं होतं. त्याने म्हटलं की सत्संग थोडा वेळ जरी मिळाला तरी करा. त्यांनी तर म्हटलं अर्धा क्षण, म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ लक्षात घ्या. याचा अर्थ असा नाही की मी अर्धा क्षण अटेंड केला आणि गेलो, असं नाही. अटेंड जास्तीत जास्त करा, पण अर्धा क्षण जरी अटेंड केलं तरी त्यांचं म्हणणं आहे की खूप पुण्य लागतं. तर मग तुम्ही जास्त वेळ केला तर किती लागेल. म्हणून त्यांचं म्हणणं की सत्संग तुम्ही जरूर जिथे कुठे तुम्हाला मिळेल तर जरूर घ्या. ती संधी सोडू नका. त्यातून तुम्हाला भरपूर काही पुण्य मिळतं आणि भरपूर तुमची आध्यात्मिक प्रगती होते. हे पण त्या ऋषींनी आपसातल्या संवादामध्ये म्हणलं. अशा प्रकारे खूप सुंदर असा उपदेश त्यांनी केला आहे. याच्या पुढे सुद्धा त्यांचा काय उपदेश होता आपण बघूया आजच्या भागामध्ये. श्रीराम त्यांनी आता पुढे जे काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये अजून एक जे ऋषी होते ते म्हणाले की असं तर ज्ञान खूप आहे आणि ज्ञान तसं थोडंसं कठीण पण आहे. काही ज्ञान जे आहे ते समजणंच मुळात कठीण आहे, क्लिष्ट पण आहे काही ज्ञान. पण ते म्हणलं की अजून एक सोपा उपाय आहे की भगवंताने अनेक अवतार घेतले आहेत. दशावतार घेतले हे तर आपल्याला माहीतच आहे. तर ते दशावतार कुठल्या कुठल्या ठिकाणी कसे कसे घेतले हे वाचा तुम्ही. म्हणजे भले तुम्ही वाचलं तरी हरकत नाही की बाबा त्याची उजळणी करा की भगवंताने किती अवतार घेतले, कशासाठी घेतले, काय केलं त्या अवतारामध्ये. जसे काही अवतार खूप प्रसिद्ध आहेत, आपल्याला जास्त त्याचा विचार, जसं नरसिंह अवतार म्हणलं तर प्रसिद्ध आहे कारण त्याची कथाच प्रसिद्ध आहे खूप. प्रल्हादाची कथा आहे, अवतारसुद्धा वेगळा खूप आहे. ठीक आहे, तुम्हाला जो अवतार आठवतो त्याचा विचार करा की ती कथा कशी घडली, का भगवंताने अवतार घेतला, कोणाचं रक्षण केलं, कशा प्रकारे केलं, असा तुम्ही विचार करा. तो विचार केला तरी पण तुम्हाला त्याचं खूप पुण्य लागतं. आणि त्याने म्हणले की 10 अवतार आहेत. असं पण नाही की बाबा मला कसं काय मी कुठे शोधू. 10 म्हणजे भरपूर चॉईस आहे. कुठलाही एक अवतार घ्या, त्याचा करा. तो झाला वेळ तर दुसरा घ्या. 10 अवतार आहेत, कुठलाही घ्या असं नाही. त्यांनी म्हणले त्याच्याही पलीकडे भगवंताने अनेक अवतार घेतलेच आहेत की 10 फक्त प्रसिद्ध आहे, पण अप्रसिद्ध अजून अवतार आहेतच ना. जसं हंस अवतार आहे, प्रसिद्ध नाही आहे. हां, ते कला अवतार आहेत. काही दत्तात्रयांचा पण अवतार आहे. दशा अवतारामध्ये तो येत नाही, पण तोही अवतार आहे. सनकादिक ऋषींचा अवतार आहे. हां, असे कपिल मुनी, असे अनेक अवतार आहेत, 24 अवतार आहेत. पण त्यातल्या इतर अवतारसुद्धा जे आहेत ते सुद्धा तुम्ही त्याची आठवण घेऊ शकता. भगवंताने हे पण अवतार घेतले. दत्तात्रयाचं सुद्धा प्रसिद्ध आहे, ती कथा माहीत आहे, त्यामुळे आपण ती आठवू शकता की या ठिकाणी दत्तात्रयाने कसा अवतार घेतला, का घेतला, घेतल्यावर काय केलं, हेही तुम्ही घेऊ शकता. ती कथाही तुम्ही आठवू शकता की का अवतार घ्यायची पाळी आली मुळात. तर कशा प्रकारे सत्वपरीक्षा बघितली त्यांनी, आणि मग ती सत्वपरीक्षा बघताना त्यांना हा अवतार घेणं भाग पडलं. बरोबर आहे. अत्र नसूया करी निमित्त प्रगटो जगकारण निश्चित, ब्रह्मा हरिहर न अवतार शरणागत न तारणहार, असं म्हणलेलंच आहे ना दत्तभावनीमध्ये की हे अत्र नसूया हे कारणच झालं, पण मुळात त्यांना अवतार घ्यायची इच्छा होती, त्याच्यासाठी ती कथा पण घडली. आणि मग त्या निमित्ताने त्याने अवतार धारण केला. निमित्त प्रगटो जगकारण निश्चित, की जगाचं भलं करणं हे त्यांचं मूळ कारण होतं, बाकी काय नाही. आमची कारणं वेगवेगळी असतात, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो, आमचे कितीतरी हेतू असू शकतात. बरोबर आहे, काय असतील माहीत नाही, परंतु भगवंताचा हेतू एकच होता की जगाचा उद्धार करायचा. म्हणून त्यांनी असे अनेक अवतार धारण केले. तर म्हणून ते ऋषी असंही म्हणतात की हे अनेक अवतार जे आहेत, जे तुम्हाला आठवतील ते आठवण्याचा प्रयत्न करा, त्यातूनही तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. 16 भाग सांगितले त्यांनी की याचं तुम्ही स्मरण करा. आपण सगळे अवतार ऐकलेले आहेत भागवतामध्ये, 24च्या 24 अवताराची माहिती आहे त्यामुळे, आणि अतिशय सविस्तर माहिती आहे, त्यामुळे आपण हे अवतार ऐकलेले पण आहेत आणि वाचूही शकता. तर त्याचा तुम्ही आठवण करा, असा एक सोपा उपाय त्यांनी सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी एका ऋषीने अजून एक सोपा मार्ग सांगितला की असं तुम्ही करायला हरकत नाही. त्याच्यानंतर एक ऋषी जे होते ते म्हणाले की अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे का, ते माहिती देतात दुसऱ्या ऋषीला. माहिती देतात म्हणजे माहिती आहेच आहे, चर्चा करतात परत एकदा. ते म्हणाले की बघा, ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की या जगाची उत्पत्ती कोणी केली असेल तर आधी नारायणाने केली. बरोबर आहे.
यांनी मुळात कशी निर्मिती केली, तर ब्रह्मदेवाला त्यांनी उत्पन्न केलं बऱ्याच गोष्टी करण्यासाठी. म्हणजे त्याचे अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे डिटेल्स त्याचे बरेच आहेत, पण त्यांनी शॉर्टमध्ये सांगितलं की ब्रह्मदेवाला त्यांनी पहिली उत्पत्ती त्याची केली आणि ते करण्यासाठी आपल्यामध्ये रजोगुण जे होते त्याच्यामध्ये त्याचा उपयोग केला. रजोगुणाचं हे वैशिष्ट्यच आहे की रजोगुण म्हणजे मला पाहिजे असलेली गोष्ट. थोडक्यामध्ये हवंपणा म्हणजे रजोगुण आहे त्याचा. कारण भगवंताला असं वाटलं ना की मला सृष्टी निर्माण करावी. अगोदर कोण होतं? कोणीच नव्हतं. म्हणजेच रजोगुण त्यांनी जे आहेत ते वापरले. आपण तर ते न थांबता वापरतच असतो. आपली इच्छा संपतच नाही. इतके रजोगुण आपले आहेत, संपतच नाही. याचा अर्थ माझे रजोगुण भरपूर आहेत. जेव्हा माझी इच्छा कमी होईल तेव्हा समजा रजोगुण खाली आले जातात. मग ठीक आहे. बाकी तमोगुण आहेतच तयारीत. गुण एकामागे एक बसलेले सगळे आणि शेवटी सत्वगुण आहे ना का. पण हे सगळे जोपर्यंत आपल्याला पीडा देत आहेत तोपर्यंत सत्वगुणाचं कसं आपल्या होणार माहीत नाही. तर त्याने असं म्हटलं की ब्रह्मदेवाला पहिल्यांदा उत्पन्न केलं रजोगुणांचा वापर करून आणि मग ब्रह्मदेवाला बुद्धी दिली की सृष्टीचं निर्माण कर. आणि मग त्यांनी सगळे सृष्टीची निर्मिती केली. ती करताना त्यालाही कितीतरी प्रश्न पडले होते. त्याची पण एक कथा आपण ऐकलेली आहे. ते म्हणजे ती कथा ऐका की ब्रह्मदेवाला सुद्धा काय करावं लागलं शेवटी. तो जेव्हा बाहेर आला नाभीमधून तेव्हा त्यालाही समजलं नाही की काय हे जग, मी कुठे, काही समजलं नाही. बरेच त्याने प्रयत्न केले, जसे आम्ही पण प्रयत्न करतोच ना, पण कुठे समजतं बऱ्याच गोष्टी. मग शेवटी त्यांनी काय केलं? तपश्चर्या केली. हा महत्त्वाचा भाग आहे की शेवटी तुम्ही भगवंताची तपश्चर्या करा. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. किती जरी ज्ञान घेतलं, किती जरी केलं तरी पण शेवटी त्याची भक्ती केली पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे. मी ऐकलं सगळं कसं करायचं, पण केलं नाही तर फायदा काय? इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. मी फक्त ऐकलं की देवळात जाऊन पूजा करावी, चांगली गोष्ट आहे, पण इतरांची निंदा करू नये दुसऱ्यांची. पण मी हे ऐकून जर ते तसं वागलं नाही तर फायदा काय? म्हणून जेवढं ज्ञान आपण घेतो ते ज्ञान आहे ते वापरलं पाहिजे. की वापरलं किती जातं याच्यावरती त्याला ज्ञान आहे की नाही हे ठरतं. ज्ञान आहे म्हणजे माहिती आहे नाही, तो वापरतो किती याला मार्क्स आहेत. बरोबर आहे. मी अख्खं पुस्तक वाचलं, माझ्याकडे नवनीतचं गाईड आहे म्हणून तुम्हाला कोणी मार्क्स देत नाही. तुमच्या परीक्षामध्ये मी काय लिहिलं ह्याला मार्क्स आहेत ना. तसं भगवंत म्हणतो ज्ञान आहे नाही आहे, ज्ञान तुम्ही वापरता की ते मला बघायचं आहे, त्याच्यावर तुमचे मार्क्स आहेत असं भगवंत म्हणतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अशा अनेक गोष्टी आहेत. गुणशीताई तुमचा माईक ऑन झाला, बंद करा. हॅलो गुणशीताई तुमचा माईक ऑन आहे. माईक जरा प्लीज ऑफ करा. हां श्रीराम हेमा, श्रीराम हेमाने केला माईक म्यूट. आपल्या इथे ॲडमिनला असं एरवी काही काम नसतं, आपली लिंक ओपन असते. परंतु कसं आहे की कधी कोणाचा जर माईक ऑन झाला तर फक्त ॲडमिनच हा माईक म्यूट करू शकतो. तर ते एक थोडंसं काम आहे. नाही असं नाही. श्रीराम. एनिवे पुढे जाऊया. तर अशा प्रकारे त्या ऋषींनी संवादामध्ये सांगितलं आहे की अशा अनेक गोष्टी आहेत या तुम्ही आठवू शकता. जे तुम्ही ऐकलं ते आठवा आणि हे जरी आठवलं तरीसुद्धा तुम्हाला भरपूर पुण्य मिळेल. असा एक सोपा मार्ग त्यांनी आपल्याला सांगितला आहे. त्याच्यानंतर अर्थात संवाद चालू होते. प्रत्येक मुनी जे आहेत ते सगळे महान लोक होते. ते वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. ते म्हणतात की मनुष्य देह धारण केल्यावर सुद्धा त्याला हे समजत नाही की जे काही चांगल्या वाईट गोष्टी होत आहेत त्या माझ्याच कर्माचं फळ आहे हे मला माहीत नसतं, किंवा माहीत असतं तरी मला लक्षात येत नाही. म्हणून तो कर्म करताना कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाही. ती काळजी घेतली पाहिजे. एक मुनी सांगतात की अहो सृष्टीचा लय कसा होतो हे तुम्हाला माहीत आहे का? आता बघा एका वेगळ्या विषयाकडे नेलं की सृष्टीचा लय कसा होतो. आपण म्हणतो नाही का की शेवटी प्रलय होणार आहे. आपण म्हणतो शेवटी जगाचा अंत जवळ आला का बाबा. कधी जास्त पाऊस पडला की म्हणतो अरे काय बाबा जगाचा अंत आला का. जगाचा अंत यायला वेळ अजून, कारण कलियुगाची भरपूर वर्ष शिल्लक आहेत. 5000 वर्ष जेमतेम झाली असतील हार्डली. बरोबर आहे. त्यामुळे अजून भरपूर वर्ष शिल्लक आहेत, प्रश्न नाही आहे. पण तरी कलियुगाच्या सुरुवातीला एवढं आपल्याला अनेक डिफिकल्टी बघतो आपण की कधी थंडी पडते, कधी पाऊस पडतो, काही हिशोब नाही आहे. ही कलियुगाची सुरुवातीची स्टेप आहे. विचार करा शेवटी काय होईल.
त्यांनी तेच सांगितलं की शेवटी प्रलय जेव्हा होतो तो कसा होतो त्यांनी वर्णन केलं, आपण ऐकलं, पण परत एकदा ऐकूया थोडंसं. की त्यांनी सांगितलं की जेव्हा कलियुगाचा अंत होईल तेव्हा अंतिम वेळेस प्रलय होईल. पण प्रलय कसा होईल तर पहिल्यांदा पृथ्वीवर सलग 100 वर्ष कोरडा दुष्काळ पडेल. बघा, म्हणजे पाऊस पडणार नाही थोडक्यात. विचार करा, 1 वर्ष जर पाऊस कमी पडला, 1 वर्ष, तर आपल्याला किती अडचण होते. तरी आपण वसईला राहतो, आपल्याकडे भरपूर पाणी, आपल्या जमिनीमध्ये पाणी आहे, तरीसुद्धा आपल्याला सुद्धा कधी कधी प्रॉब्लेम होतो की अरे बाबा जरा हे आहे, रेशनिंग येते आपल्याला. बाकी लोकांचं काय होत असेल विचार करा, की जिथे मुळात पाणीच नाही आहे, जमिनीत खारच पाणी आहे, त्यांचं काय होत असेल. आणि असं 1 वर्ष झालं तर आपण पुढलं वर्ष कधी येतो याची वाट बघत असतो, कधी पाऊस पडतो, कधी पाऊस पडतो. विचार करा, 100 वर्ष जर पाऊस नाही पडला, एक थेंब सुद्धा नाही, तर काय करा, टँकर सुद्धा कुठून येणार? कुठेच पाऊस नाही पडला तर टँकर तरी कुठून येणार? मग 100 वर्ष न थांबता असा कोरडा दुष्काळ पडला तर पृथ्वीवर काय होईल माहीत नाही, विचार पण करू शकत नाही. बरं, हे कमी झालं म्हणून त्याच्या पुढचा भाग आहे की त्याच्यानंतर सूर्य जो आहे तो आपली शक्ती सोडायला सुरुवात करतो. म्हणजे ऑलरेडी जेव्हा पाऊस पडत नाही, सगळं सुकं पडतं, आपण मे महिन्याच्या शेवटी बघतो किती गरमी होते, आपल्याला असं वाटतं कधी पाऊस पडेल, अशी आपली परिस्थिती असते. आणि 100 वर्ष आधी ऑलरेडी असं झालं आहे. आणि त्याच्यानंतर सूर्याचा जो आहे तो उष्णता आणखीन वाढायला लागते. आणि नंतर शेषनाग काय करतो तर त्याच्या सहस्त्रमुखातून अग्नी सोडायला सुरुवात करतो. असंही मुळामध्ये 100 वर्षामध्ये कोणी जीव शिल्लक असेल की नाही मला शंकाच वाटते. आणि जर समजा यदा कदाचित कुठे जर एखादा सूक्ष्मजीव जरी शिल्लक असेल तर उरला सुरला जो जीव आहे तो शेषनागांच्या सहस्त्रमुखातून अग्नी वर्षाव सुरू होतो. त्यामुळे सगळं जळून खाक दग्ध होते सगळी जमीन. भरपूर दिवस अशा प्रकारे हा अग्नी येत राहतो. तो भरपूर अग्नी येऊन झाल्यानंतर यथावकाश परत पाऊस पडायला लागतो. म्हणजे कोणी नसताना पाऊस पडतो, असताना पाऊस पडत नाही. लोक पाऊस पाऊस करून मृत्युमुखी पडत असतील त्यावेळेस. पण नंतर पाऊस पडायला लागतो. आणि जेव्हा पाऊस पडायला लागतो तो असा पडतो की पहिलं म्हणजे तो कसा पडतो, तो मुसळधार. मुसळधार नाही, मुसळधार म्हणजे लहान झाला. त्यांनी म्हटलं की हत्तीच्या सोंडे एवढा. मुसळाचं साईज कमी असते, आपल्या हातात मावतो मुसळ, बरोबर आहे. फार फार तर 2 हात कधीतरी लावायला लागतात. नाहीच, मनुष्याला उचलता आला पाहिजे मुसळ, म्हणून तो मुठीत साधारणपणे मावतो. पण हत्तीच्या सोंडे एवढा त्यांनी सांगितलं की साईजच्या धारा पडतात. आणि त्या पण 100 वर्ष पडतात न थांबता. विचार करा, 1-2 तास जर आपल्या वसईला जोरात पाऊस पडला तर सगळीकडे पाणीच पाणी असतं. आपण म्हणतो स्टेशनला पण जाऊ नका, रेल्वे बंद पडतात, काय होत नाही मला सांगा. 2-3 तासामध्ये आपण म्हणतो काय जायची गरज नाही कुठे, स्टँड स्टिल. ही परिस्थिती आपली सगळ्याच ठिकाणी आहे. इवन दिल्लीसारख्या शहरामध्ये सुद्धा फक्त 1 तास जर पाऊस जोरात पडला नाही, 1 तास, तुम्ही जाऊन बघा, स्टेशन एरियात जर तुम्ही गेलात तर सगळा स्टेशन एरिया पॅक होतो. 1 तास फक्त पाऊस पडला. नवी दिल्ली आपली राजधानी, तिथे ही हालत आहे. पहाडगंज एरियात जाऊन बघा, स्टेशन जवळचाच एरिया, रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे, संपूर्ण जलमय होतो. ही आत्ताची आपली परिस्थिती आहे. आणि जर अशा प्रकारे जर इतका जोरात जर पाऊस पडला आणि तो पण 100 वर्ष पडला तर काय होईल? प्रलयच आहे, नाही का, खऱ्या अर्थाने प्रलय. आणि मग अशा प्रकारे पाऊस पडत राहतो. आणि मग अर्थात असा पाऊस पडल्यावरती संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये डुबून जातं, काहीही शिल्लक राहत नाही. पण अगोदर त्याचा कोळसा पण राहत नाही शिल्लक. कोळसासुद्धा मग म्हणतं दिसत असेल, परंतु 100 वर्ष अशा प्रकारे सगळं होऊन गेल्यावर एकामागे एक एकामागे एक, तर काहीच शिल्लक राहणार नाही. आणि उरलं सुद्धा ते पावसाने होतं की नव्हतं होणार नाही. अशा प्रकारे प्रलय होतो आणि सगळं भस्म होतं किंवा सगळं काही पाण्यामध्ये होतं. आणि मग त्या ठिकाणी भगवंत निद्रा करतो. असं सगळं झाल्यावर निद्रिस्त असतो हा भगवंत. आणि अशा या भगवंताला नंतर भरपूर वर्षाने असं वाटतं की पृथ्वीची निर्मिती व्हावी. अर्थात अजून अनेक कथा आहेत, त्यांनी अंड पण निर्माण केलेलं आहे, अशी पण एक कथा आहे. अशा बऱ्याच काही काही गोष्टी आहेत. परंतु या ऋषीने सांगितलं की ही जरी गोष्ट आठवली तरी तुम्ही जरा नीट वागाल की बाबा असा सगळा कठीण काळ पुढे आहे. आजच एवढी आपली हालत खराब आहे, आपण जरा थोडं पुण्य कमवलं पाहिजे असं वाटेल, पाप निदान होणार नाही. आणि असं वाटलं तरी चांगली गोष्ट आहे. म्हणून त्यांनी ही थोडीशी माहिती दिली की बाबा अशा प्रकारे प्रलय होत असतो.
आणि असं सगळं आहे हे लक्षात ठेवा. असं पूर्वी झालेलं आहे, कारण हे चक्र वारंवार होत असतं. आपल्याला माहिती आहे रहाड गाडगाचं आपलं, जसा एक जन्म झाला की एक संपला की दुसरा आहे, आपण लाईनमध्ये आहोत मडक्यासारखे. आता रहाड गाडगं दिसत नाही. पूर्वी आपल्या बाजीपूर ट्रेनिंग कॉलेजच्या तिकडे एक होतं, राऊतांच्या वाडीच्या समोर एक तळ्यामध्ये रहाड गाडगं होतं, मला आठवतं लहानपणी. ते आम्ही बघायला जायचो. ते असं गोल 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 फिरायचं. एक रेडा होता, ते डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि तो असा गोल 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 फिरतो. असं सगळं आपण बघितलेलं आहे. खरोखर या गोष्टी बघण्यासारख्या होत्या आणि आता ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. मुलांनी खरंच कधीतरी आता हे दिसणार पण नाही, पण काय असतं जेव्हा वर्णन करतो आपण की काय बाबा कसं आहे, सुट्टी समजा विशेष झाल्यावर आपण म्हणतो काय हो आता सुट्टी झाली, माझ्या रहाड गाडगा चालू झालं आपण कधी कधी म्हणतो. पण रहाड गाडगा म्हणजे काय हे कोणाला माहिती आहे? ज्यांनी बघितलं त्याला ना. हा शब्दप्रयोग आता आपण करतो, पण तो प्रयोग करण्यासाठी आता हा शब्दप्रयोग गेला, कारण रहाड गाडगा हा प्रकारच बंद झालेला आहे. त्यामुळे कोणाला आपण सांगू शकत नाही की रहाड गाडगा काय होतं. पण खरोखर या गोष्टी बघण्यासारख्या आहेत आणि त्यातून शिकण्यासारखं की आपलं जीवन रहाड गाडग्यासारखंच आहे. चक्र फिरतंय. आपण कोणासारखे आहोत माहीत नाही. आपण त्या मडक्यासारखे आहोत का त्या रेड्यासारखे आहोत? रेड्यासारखे असलं तर आपण डोळे बंद करून गोल गोल फिरतोच आहोत ना. काही अंशी रेड्यासारखे पण आहोत, कारण आम्ही ज्ञान काहीच घेत नाही आहे. त्यांनी निदान डोळे तरी बांधलेत, आमचे डोळे उघडे आहेत. त्यामुळे आम्ही तर म्हणतो रेड्यापेक्षा आमची हालत खराब आहे. रेड्याचे निदान डोळे तरी बांधलेले असतात, आमचे डोळे उघडे आहेत आणि तरी आम्ही गोल गोल फेऱ्याच मारतो आहे ना. काय करतो आहे? किंवा मडक्यासारखे आहोत की मडकेसुद्धा खाली येतात वर येतात, पाणी भरतात परत फेकून देतात, चालू आहे नॉनस्टॉप रहाड गाडगा. म्हणून कधी कधी म्हणतो की माझा बाबा काय नाही असंच चालू आहे, मागील प्रकरणावरून पुढे चालू आहे. पुस्तक जसं चालतं तशी परिस्थिती आपली आहे. आणि म्हणून हे ऋषी म्हणतात की या सगळ्या गोष्टी तुम्ही कधीतरी बसा आणि आठवा की कशाप्रकारे हे विश्व चालतं, कशाप्रकारे भगवंताने अवतार धारण केलेत, काय केलं आहे हे कधीतरी तुम्ही ऐका, वाचा, त्याचं मनन करा आणि ह्या सगळ्या गोष्टींनीसुद्धा तुम्हाला खूप पुण्य मिळतं. हा महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितला आहे. अशा प्रकारे त्यांनी खूप सुंदर संवाद एकमेकांमध्ये केला आहे. त्याने असंही म्हणलं आहे की प्रापंचिक मनुष्य जो आहे तो अनेक मार्गाने तपश्चर्या करतो, अनेक मार्गाने काही गोष्टी करतो, परंतु काही गोष्टीचं पथ्य तुम्ही जरूर पाळा. जसं त्याने म्हणलं की शक्य तर कोणाची निंदा करू नका. शास्त्राची तर अजिबात नाही. शास्त्र जे काय असेल त्यासुद्धा निंदा तुम्ही करू नका. मौन किंवा वाणीवर संयम ठेवा. फार महत्त्वाचा भाग आहे. जीभ, वाणी म्हणजे जीभच झाली ना. जिभेवर नियंत्रण ठेवा. अर्थात जिभेमध्ये खाण्याचा भाग पण आलाच ना. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की तुमचं जिभेशी निगडीत जेवढ्या काही गोष्टी आहेत त्याच्या सगळ्यांवर तुम्ही नियंत्रण ठेवा. खाण्यावर पण ठेवा आणि बोलण्यावर पण नियंत्रण ठेवा. संयम हा अध्यात्माचा गाभा आहे, पाया नव्हे, गाभा आहे. की सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला संयमच पाहिजे. जप करायचा असेल तर संयमच पाहिजे ना. जप करणं काही इझी आहे का? नाही आहे. संयम ठेवून करायला लागतो. बसलं की जांभई येऊ शकते ना. मग संयमच आहे ना तिथे की नाही बाबा मला जांभई आली तर येऊ दे, हरकत नाही. तो त्याचं काम करतो आहे, माझं मी करतो आहे ना. जांभई आली म्हणजे चांगली साईन आहे. मी तर ऑलवेज म्हणतो जांभई आली तर इट्स गुड साईन. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ आय एम ऑन द राईट ट्रॅक. मग जांभई काय येते? कारण माझ्यामध्ये जे काही इतर गोष्टी आहेत चांगल्या वाईट त्या मला विरोध करणारच ना. पण त्यांना कसं इथे राहता येईल? जे खराब गोष्टी आहेत त्या विरोध करणारच तुम्हाला आणि त्या असतातच. सगळ्या खराब गोष्टी संपल्या तर मग आपल्याला काही करायची गरजच नाही ना. पण थोड्याफार शिल्लक असतात आणि त्या विरोध करतात आपल्याला. विरोध केल्यावर संघर्ष झाल्यातून काहीतरी त्यातून बाहेर येणारच ना. तरी जांभई येणं हा त्याचा अर्थ तोच आहे की यू आर ऑन द राईट ट्रॅक. येऊ दे जांभई, मी करणार, डटके करूंगा मैं, सोडूंगा नाही. आणि मग तुम्ही पुढे जाता. जसं मला नेहमी एक वाक्य आठवतं आमच्या जिम्नॅशियममध्ये लिहिलेलं. जेव्हा व्यायाम करायचं पूर्वी ते जिम्नॅशियम मी जे जॉईन केलेली तेव्हा नवीन नवीन असताना मला आठवतं तिथे एक अतिशय प्रसिद्ध असा बॉडी बिल्डर होऊन गेला. आपल्यालाही माहीत असेल अर्नॉल्ड. त्याचे अनेक चित्रपट पूर्वी येऊन गेले, कमांडो वगैरे असे त्या काही. ऑफकोर्स मी जेव्हा जिम जॉईन केली इट वॉज इन
79 when I joined my gymnasium. भरपूर वर्ष तिथे मी व्यायाम केला, खूप काही गोष्टी शिकलो तिकडे. तर त्याच्यामध्ये तो जो होता अमेरिकेचा बॉडी बिल्डर आणि नंतर तो मेयर पण झाला अमेरिकेचा आणि बॉलिवूडचा हिरो पण झाला. त्याची शरीरयष्टी फार जबरदस्त होती. तरी जवळजवळ 8 ते 9 वेळा मिस्टर युनिव्हर्स टायटल मारलं. म्हणजे विचार कर त्याची शरीर काय असेल. मिस्टर युनिव्हर्स टायटल मारणं म्हणजे इट्स नॉट इझी. शरीर सौष्ठव स्पर्धा मराठीत म्हणतात. तर हा 9 वेळा जिंकला होता. त्याचा एक फोटो आमच्या जिम्नॅशियममध्ये लावलेला, अर्थात त्याच्या बॉडीचा. आणि त्याने एक छान पोज दिली होती आणि त्या पोजच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं. काय म्हणलेलं त्यांनी असं म्हणलेलं, वेन माय मसल्स से नो आय से येस. वेन माय मसल्स से नो आय से येस. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की माझे जेव्हा अवयव म्हणतात तर मला व्यायाम नाही करायचा आहे, पुरे तेव्हा मी म्हणतो आता मला करायचं आहे ना, आता मला करायचं आहे. तू जेव्हा नाही म्हणतो इथे तर माझी सुरुवात आहे, ही तर माझी खरी सुरुवात झाली. जोपर्यंत मला करायची इच्छा असेल तोपर्यंत मी केलं हा व्यायाम नाहीच. पण जेव्हा मला करायला होत नाही जेव्हा मी करतो तो माझा व्यायाम आहे ना. फॅक्ट आहे ना की समजा मी रोज समजा 1 किलोमीटर समजा चालतो, एक गृहीत धरा, तर 1 किलोमीटर मला सवय झाली आहे. पण जेव्हा मी 1.2 किलोमीटर जरी चाललो तर तो माझा व्यायाम आहे. खरा व्यायाम 0.2 किलोमीटर. का? तर 1 किलोमीटरची मला सवय आहे, व्यायाम नाही. कितीतरी गृहिणी असं म्हणतात आमच्या घरामध्ये आमचा खूप व्यायाम होतो. मान्य, तुम्ही काम करता सगळं मान्य. तरी पण त्याची तुम्हाला सवय पण झाली आहे ना. त्याच्यामुळे त्याचा म्हणावं तसा व्यायाम होत नाही. जी गोष्ट मी करत नाही ती केली तर व्यायाम होतो, किंवा त्याच्या पुढे मी गेलो तर व्यायाम होतो. स्ट्रेस आल्याशिवाय व्यायाम घडत नाही. स्ट्रेस आला पाहिजे. आणि व्यायाम करताना स्ट्रेस केव्हा येतो की जेव्हा माझी मर्यादा संपते तेव्हा. म्हणून आर्नॉल्डने म्हटलं ते करेक्ट आहे, वेन माय मसल्स से नो आय से येस. मला ती त्याचं वाक्य आजही लक्षात आहे आणि ते सगळ्या ठिकाणी लागू आहे. जेव्हा मी जपाला बसेन तेव्हा मला जांभई येते. वेन माय माइंड से नो आय से येस. माझं मन म्हणते अरे आता जांभई येत आहेत, काय आहे तर नंतर करूया आपण, जाऊ दे आता कशाला करायचं, असं मन म्हणत असतं ना. आर्नॉल्डचं वाक्य सगळ्या ठिकाणी लागू आहे. दॅट टाईम आय ऑलवेज से येस. तू नाही म्हणतोस बट आय एम सेईंग येस. मी आता करणार हे जप, मी आता करणारच आहे, इतका झाल्याशिवाय उठणारच नाही आहे असं म्हणायला पाहिजे. तेव्हा माझा खरा होणार आहे. कारण माझी परीक्षाच आहे ना. इतकं जर सोपं अध्यात्म असतं तर सगळेच भक्त झाले असते, बरोबर आहे ना. तर अशी ही गंमत आहे सगळी. तर अशा प्रकारे त्यांनी हा उपदेश केला आहे. त्यांनी म्हटलं की तुम्ही संयम ठेवा. संयम हा तुमचा गाभा आहे अध्यात्मशास्त्राचा. अर्थात अजूनही अनेक मार्ग आपल्याला माहितीच आहेत. नवविधी भक्तीचे मार्ग आहेत, त्यात तुम्ही कुठल्याही मार्गाने करा, श्रवण करा, कीर्तन करा, भजन करा, अनेक मार्ग आहेत. कुठलीही भक्ती करा जी तुम्हाला आवडेल ती. ध्यानधारणा पण करा. अर्थात ध्यानधारणा ही 9 मार्गामध्ये येत नाही, तो अजून वेगळा मार्ग आहे, परंतु तीही करायला हरकत नाही. जर तुम्हाला जमत असेल तर करा ध्यानधारणा, चांगलीच गोष्ट आहे. महाराज पण करायचेच ध्यानधारणा, त्यांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये सुद्धा की थोडा वेळ जप करावा, थोडं ध्यान करावं. ऑफकोर्स करता येत असेल तर करा. त्यांनी केलं म्हणजे आपण करू शकू असं जरुरी नाही आहे, पण जे जमतं ते जरूर करा. अनेक मार्गाने करता येते असं हे ऋषी दुसऱ्या ऋषींशी संवाद करताना म्हणत आहेत. आणखीन आपला मार्ग आहेच नेहमीचा भक्ती मार्ग. भक्ती मार्गात तर ते म्हणतात खूप आनंद आहे. भक्ती मार्गामध्ये तुम्हाला ज्या मार्गामध्ये आनंद येतो तो मार्ग पकडा. काही लोकांना भजन करायला मजा येते, भजन करा, चालेल. असं कोणी म्हणलं की भजनामध्ये आनंद आहे? भजनामध्ये सुद्धा खूप शक्ती आहे. महाराजांनी स्वतःला खूप भजन आवडायचं. महाराजांनी अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा भजन केलं. रात्री उभं राहून एका पायावर उभं राहून केलं. दम्याचा त्रास होता, एका पायावर उभे राहिले पण भजन केलं. आणि भजन केल्यावर त्यांच्या डोक्यावरती येऊन ते फूल पडलं. फूल नाही तर तुरा तिकडचा उडाला रामाचा आणि त्यांच्या डोक्यावर पडला. रामाचा विचार करा. म्हणजे किती भजनाला महत्त्व आहे. भजन केलं तरी चालेल. म्हणून तर भजन सेवा आपली सर्वात जास्त वेळ आहे. 4:30ला आपण भजन ठेवलं आहे. पूर्वी मला आठवतं की जेव्हा उत्सव असायचा तेव्हा आम्ही 5:30ला भजन ठेवायचं. मला अजून आठवतं सुरुवातीला आम्ही 5:30ला ठेवायचो. 1 तास. हां 5:30 पण 6लाच ठेवायचं. 1 तास भजन करायचं. शेवटचं 7ला जप संपायचा तर 6 वाजता भजन ठेवायचं. 6 ते 7 1 तास बहुत काय झालं, खूप झालं.
नंतर थोडं असं चांगलं वाटायला लागलं. मग 5:30 केली वेळ. 5:30 केल्यानंतर सुद्धा खूप चांगलं वाटायला लागलं. मग करता करता 5 केली आणि नंतर आता 4:30चं भजन आहे आपलं. 4:30 ते 7 अडीच तास. कारण आनंद येतो ना. सगळ्यांची इच्छा असते, मी एक तरी म्हणेन, मी एक तरी म्हणेन, तू 2 म्हण, 3 म्हणेन. हां, म्हणजे भजनाला किती महत्त्व आहे. आणि भजन केलं तरी पण चालतं, त्याच्याने सुद्धा भगवंताची भक्ती होतेच होते. म्हणून त्यांनी म्हटलं तुम्हाला जे आवडेल ते करा. आणि अजून महत्त्वाचा भाग आहे की भाव निर्माण होणं. भाव कशाने येतो ते तुम्ही शोधा. की मला भजन गायल्याने भाव येतो, का मला श्रवण केल्याने भाव येतो, का मला कीर्तन केल्याने भाव येतो. जसं मी म्हटलं, कीर्तन म्हणजे एखादी कथा दुसऱ्याने सांगणं. हातात टाळ चिपल्या घेणं म्हणजे कीर्तन आहे असं नाही, ते वेगळा भाग झाला. पण तुम्ही जर एखादी कथा ऐकली आणि जर ती दुसऱ्यांना सांगितली तर ती तुमची कीर्तन सेवाच आहे. तिच्यात तुम्हाला आनंद येत असेल तर ती करा. नाम तर घ्याच घ्या. जिथून तुम्हाला आनंद मिळतो असं कुठलीही भक्ती करा. आणि ती भक्ती करताना इतका आनंद झाला पाहिजे की डोळ्यात अश्रू आले पाहिजे. त्याला महत्त्व आहे. हा भक्तीचा एक पायरी आहे, ही गाठली पाहिजे. त्या पायरीमध्ये दररोज पोचता आलं पाहिजे. मी तर म्हणतो कधीतरी डोळ्यात पाणी येणं हे ठीकच आहे. पण मी तर म्हणतो की जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे, जेव्हा तुम्ही भक्तीला बसता, तेव्हा तुमच्या मी म्हणतो एकदा तरी यायलाच पाहिजे पाणी. म्हणजे जर तुम्ही चांगले भक्त असेल तर निदान एकदा तरी यायला हरकत नाही. किमान बऱ्यापैकी वेळ बसलं तर एकदा डोळ्यात पाणी यायला हरकत नाही. कारण ॲटलिस्ट एकदा तरी एकाग्रता व्हावी ना माझी. चालू असताना बसलो, ऐकतोय, करतोय, सगळं ठीक आहे. पण निदान काही क्षण तरी मला भगवंत आणि मी असा क्षण यावा ना. तो आला तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि तो येण्याचा अर्थ माझी एकाग्रता झाली, माझी खऱ्या अर्थाने वॉर्मअप झाली असं आपण म्हणायला हरकत नाही. म्हणून याला फार महत्त्व आहे. म्हणून तुमच्या उपासनेमध्ये जिवंतपणा येणं ह्याचा अर्थ काय? भाव निर्माण होणं. हा येतो की नाही हा बघा. येतो का नाही, आला तर किती वेळ लागतो, कुठल्या प्रकारची सेवा केल्या तर तो येतो लवकर, हे तुम्हाला स्वतःलाच अभ्यास करायचा आहे. की मला कुठल्या प्रकारची सेवा केली तर हा भाव येऊ शकतो किंवा येतो, हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. आपण काही गोष्टी स्वतः शोधतो नाही का. डॉक्टरकडे गेल्यावर सांगतो मला सल्फर चालत नाही, मला अमकं चालत नाही, मला अमकी ॲलर्जी, मला अमकं चालत नाही. हे सगळं आपण आपल्या लक्षात ठेवतो. आपण स्वतः स्टडी केलेलं असतं नाही, मला ह्याची ॲलर्जी, मी हे खात नाही. हे सगळं आपण कसं लक्षात ठेवतो ना. डॉक्टर नंतर सांगतो, पण कधी कधी आपल्यालाच माहीत असतं की मला अमकं अमकं चालत नाही. खाल्लं ना, काल दही खाल्लं म्हणून जरा खोकला आला, मला चालत नाही पण काल मजा आली खायला असं आपण म्हणतो ना. मग तसं काय केल्याने तुम्हाला आनंद येतो हे तुम्हाला शोधायचं आहे ना. मग ज्याच्याने आनंद येतो त्या मार्गाने भक्ती करा. आणि मग ती अशा प्रकारे तुमची व्हायला पाहिजे की तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला पाहिजे. याला म्हणतात प्रेमभक्तीचा उदय होणं. त्यांनी शब्द वापरला आहे की प्रेमभक्तीचा उदय होतो त्यावेळेस त्याच्या उद्रेकाने शरीरावरती रोमांच उभे राहतात. डोळ्यामध्ये पाणी येतं, रडायला लागतात लोक. कधी कधी आनंद पण होतो. कधी कधी मनुष्य देहभान विसरतो. असं होतं नक्कीच. देहभानसुद्धा मनुष्य विसरतो. आणि देहभान विसरल्यावरती अर्थात आपण काय करू ते सांगू शकत नाही. देहभान विसरणं हे सगळ्यात महत्त्वाचं. जोपर्यंत आपली देहची जाणीव आहे तोपर्यंत आपण वरवरच भक्ती करतो, सांभाळूनच करत असतो ना. सगळ्या गोष्टीचं भान ठेवूनच करतो ना. जेव्हा माझं देहभान विसरतो तेव्हा मी आणि देव, तेव्हा लौकिकामधलं माझं काय आहे मी विसरून जातो. लौकिकामध्ये काय आहे मी बघतच नाही ना. आणि त्याला खूप महत्त्व आहे. म्हणून ते नाचणं हा प्रकार जो प्रकार आहे त्याला महत्त्व काय की अर्थात हे वाटलं पाहिजे. असं तुम्ही नाचू शकत नाही असं नाही, पण तुम्हाला स्वतःला जर असं उत्स्फूर्तपणे वाटलं की नाही मला आता नाचायची इच्छा आहे, बस भगवंताचं नाम घ्यायचं, जे काय असेल ते आय एम गोइंग टू डान्स, मग ही सुद्धा एक चांगली अवस्थाच आहे. कारण लौकिकामध्ये एरवी आपण नाचणार, नाच म्हणलं आहे ना, कसं नाचणार, कोण लोक काय म्हणतील, माझी पोझिशन काय, मी कोण आहे, लोक कोण कोण आले मला बघणारी, हे आपण बघत असतो ना. आणि नॅचरली इट इज करेक्ट. पण जेव्हा तुम्ही देह भान विसरता तेव्हा तुम्हाला हे करता येणं शक्य आहे. आणि तेच तर भगवंताला हवं आहे की तुम्ही जेव्हा किंवा जी कुठली उपासना कराल, पहिले बसून जप केला तरी हरकत नाही, तेव्हा सुद्धा देहभान विसरता आलं पाहिजे. पण कधीतरी तुम्हाला तुमचं देहभान विसरता आलं पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. ते विसरण्याचा प्रयत्न करा. आणि माझी
अशी अवस्था कधी येऊ शकते ह्या मॉनिटरिंग आपण स्वतःच केलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला समजेल की माझी भक्ती कशी आहे. असं हे ऋषी आपल्याला सांगतायत. ते म्हणतात की ही प्रेमभक्ती आहे आणि जे भक्त असतात त्यांना असं होऊ शकतं. त्याने असंही म्हणलं आहे की जेव्हा तुम्ही भगवंताची म्हणजे आता त्यांनी अर्थात उल्लेख केला नारायणाची म्हणजे कृष्णाची भक्तीचा त्यांनी उल्लेख केला की ते म्हणाले सगळी माया भगवंताचीच आहे. त्या मायेतून बाहेर पडायसाठी पण त्याचीच मदत तुम्हाला घ्यायला पाहिजे. तुमची जी पापं आहेत ती पापंसुद्धा भस्म करण्याची शक्ती भगवंताकडे आहे. भगवंताने ठरवलं तर तुमचं सगळं पाप तो क्षणात धुवून टाकू शकतो. पण तुमची भक्ती तेवढी पाहिजे. तुमची जर भक्ती तीव्र असेल तर या भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की तुमचे सगळे पापंसुद्धा जळू शकतात. तुमच्या चित्तामधले सगळे दोष निघून जाऊ शकतात. चित्तशुद्धी होऊ शकते केवळ भक्ती केल्याने. तुमची सगळी इंद्रिय निर्दोष होतात. निर्दोष होतात म्हणजे काय होतं? बस गांधीजींचं तत्व, बुरा मत सुनो बुरा मत कहो बुरा मत देखो. हे होतं की नाही आपणच आपलं ठरवायचं की मला काय काय गोष्टी ऐकाव्या वाटतात. ज्या ऐकाव्या वाटतात त्या खरोखर चांगल्या आहेत का वाईट आहेत. मला काय काय गोष्टी बोलाव्या वाटतात त्या गोष्टी कितपत चांगल्या आहेत कितपत वाईट आहे. निंदा करायला मला आवडतं का कोणाची, चांगलं आहे का वाईट आहे हे आपल्याला माहितीच आहे. करतो का नाही आपणच विचार करा. आणि बुरा मत देखो हे तर अजून कठीण आहे माझ्या मते. कारण आपण एका क्षणातच बघतो नाही का. म्हणजे इतर गोष्टीला थोडा वेळ तरी लागत असेल पण बघायला 1 सेकंद पण लागत नाही. एका क्षणामध्ये आपली नजर जातेच ना. मग हे पण आहे ना की तुम्ही अशा गोष्टी बघू पण नका. म्हणजे तुमच्या या सगळ्या गोष्टीवर तुमचा संयमच पाहिजे. आणि हाच तर गाभा आहे अध्यात्माचा. या गोष्टीवर जर तुम्ही संयम ठेवू शकलात, हळूहळू ठेवा. लगेच ठेवणं असं ठरवलं तर असं होऊ शकत नाही. पण जर जाणीव झाली की नाही 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 मी चुकीचं केलं, उगीच त्याची निंदा केली बाबा, आता नाही करणार. वाटलं निदान लक्षात आलं तर निदान नेक्स्ट टाईम मी करणार नाही ना. तर मला जर समजतच नसेल तर काय प्रश्न आला. ऐकायला मला बऱ्याच गोष्टी आवडत असेल नको त्या, नाही नाही बाबा मी थांबणार नाही तिकडे. त्याला बोलायचं ते बोलवलं तर त्याचा भाग आहे. त्याला थांबवणं माझ्या हातात नाही आहे. त्याला सवय समजा मला इकडचे तिकडचे सांगण्याची सवय असलेली एक व्यक्ती ती त्याला दुनियाच्या खबरा देऊ शकते. मला हे ऐकायचं नाही आहे, हे माझं काम नाही आहे. मला या सगळ्या इतरांच्या गोष्टी ऐकून काय करायचं की तिच्या घरात काय चाललं आहे, तिची सून काय करते, ह्याचा नवरा काय करतो, हे मला कशाला पाहिजे. मी म्हणाल मी कुठे विचारलं. तुम्ही विचारलं नाही पण ती सांगते ना तुम्हाला. तुम्ही ऐकतात ना, तुम्ही ऐकताय म्हणून ती सांगते ना. दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही जर ऐकलं नाही तर ती उद्या सांगणार नाही हिला काय सांगून फायदा नाही, काय बघतच नाही. पण जेव्हा ती सांगायला सुरुवात करते, भले सुरुवात ती करत असेल पण तुम्ही ऐकता ना. बस श्रोता मिळाला तर माईक चालू आहे आमचा. त्याची कमी सगळ्या ठिकाणी हा भाग आहे की समोर जर श्रोते असतील तर माईक सोडत नाहीत. जे कोण माईकवर असतात ते त्यांना आनंद येतो ना. म्हणून आपण ठरवायचं की मी श्रोता कशाचा व्हायचा आहे, काय श्रवण करायचं आहे. काय भगवंताची कथा चालू असेल तर जरूर ऐका, वेळात वेळ काढून बसा आणि ऐका. अशा गोष्टी मला श्रवण करायचेच आहेत. पण इतर श्रवण करायचे की नाही हे कोण ठरवणार, हे मलाच ठरवायचं आहे. पण त्याच्याआधी ठरवण्यापूर्वी मला हे बघितलं पाहिजे की मी श्रवण आजपर्यंत काय काय केलं आणि कुठे कुठे जाऊन मी काय काय श्रवण करतो, हे सगळं मलाच ठरवायचं आहे. आणि मला स्वतःला मॉनिटर करायचं की मी कुठे कुठे जातो आणि कुठे कुठे बाबा जायला नाही पाहिजे, हे जागा मलाच ठरवायचं. म्हणून तर पूर्वी लहानपणी असं आमच्या म्हणायचे की हजामाच्या दुकानात गेले की सगळं समजतं. असं पूर्वी म्हणायचे लहानपणी. आता सगळे कॅल्क्युलेशन बदललेत. परंतु आपण म्हणतो ना नसते हजामत करायची गरज काय, हा शब्द जो आहे ना की असं पूर्वी असायचं की बाबा तिथे लाईन असायची, लाईनमध्ये मग ते गप्पा मारायचे सगळ्या गावच्या, हे सगळं पूर्वी होतं. आता मला माहीत नाही, आता सगळं बदललं असेल. सगळी पार्लर्स आहेत, AC आहेत, सगळं काय काय असतं माहीत नाही. एनिवे पण त्याच्यातून घेण्याचा भाग हा आहे की हा जो काय प्रकार आहे की आपण ऐकू नाही शक्यतो. आणि जर मी ऐकला तर त्याचा परिणाम लगेच होतो की मी 10 गोष्टी जर ऐकल्या तर मी लगेच सांगतो मला पण एक गोष्ट माहिती आहे, अरे ती आहे ना माझ्या बाजूला राहणारी, अरे ह्याच्यापेक्षा वर्स्ट आहे ती. चालं
आणि मग श्रवण ती करते व्यक्ती. हो का, तिला तर आवडत असे. हां हां, पण असं कसं, हां तेच तेच सांगते, अरे तेच सांगते, तू ऐकच झालं. मग तर मला चेव चढला, कारण मला विचारलं ना. मग तर मी त्वेषाने सांगायला लागते कशी वाईट आहे ती, कशी काय काय करते. काय गरज आहे, गरज काय. आपण गरज म्हणजे त्याला कारण मीच आहे. मी ऐकलं कशाला तिने सांगितलेलं, तिने सांगितलेलं मी ऐकलं, आणि मी ऐकल्यावरती मलाही द्वेष आला. परिणाम संगतीचा घडतोच ना. मी आणखीन सांगायला सुरुवात केली जोर जोरात आणि द्वेषाने. गप्पा अशा असतात की बास रे बास, अशा गोष्टीत आपल्याला आनंद असतो. मग हे सगळं आपल्याला चालत नाही. आपण मार्ग कुठला पकडला आहे, त्या मार्गामध्ये हे सगळं वर्ज्य आहे. पण याचं भान आपल्याला कधी कधी राहत नाही. म्हणून हे ऋषींचा जो संवाद आहे ह्याला फार महत्त्व आहे. खरं पाहिजे हा, याच्यात कुठलीही कथा नाही आहे, पण किती सुंदर माहिती आहे बघा, की याच्यात कुठलीही त्यांनी एकही गोष्ट नाही आहे या भागामध्ये, पण काय त्यांनी माहिती दिली की किती उपयोगी आहे, किती व्यवहाराशी लागू असलेली गोष्ट आहे. ऋषींचं हे ज्ञान घेण्यासारखं ज्ञान आहे. आणि अशा प्रकारे ऋषीने खूप खूप सुंदर असा संवाद केला आहे, जो या भागवताच्या या अध्यायामध्ये आहे. अशा प्रकारे त्या ऋषींनी एकमेकाशी संवाद केला, आणि तो सगळा संवाद जो आहे तो अर्थात राजा ऐकत होता, वसुदेव ऐकत होता. आणि तो संवादच जो आहे तो शुकमुनीने परीक्षित राजाला पण सांगितला. अशा प्रकारे हे सगळं जे आहे ते भागवतामध्ये, आता हा जो स्कंद आहे 11वा स्कंद, या 11व्या स्कंदामध्ये बहुसंख्य भाग जो आहे हा केवळ उपदेशाचाच आहे. पण किती चांगला आहे बघा. मलाही स्वतःला अगोदर सुरुवातीला जेव्हा मी हा पहिल्यांदा जेव्हा आला तेव्हा मलाही असं वाटलं ते कसं काय होणार याचं काय माहिती, कारण सगळा उपदेश आहे, कथाच नाही आहे. लोकांना भागवत म्हणजे कथा कथा वाटते, पण असं नाही आहे खरं पाहिजे. भरपूर ठिकाणी उपदेश पण आहेच ना, हा संपूर्ण भाग आहे तो. पण उपदेश किती सुंदर आहे, हा जर समजावून घेतला तर ह्याचा आनंद येईल. समजावून घेण्यासाठी व्यवस्थित श्रवण केलं पाहिजे मनपूर्वक, तर नक्की समजू शकेल. असा हा सुंदर असा 11वा स्कंद आहे. मला वाटतं हा जो अध्याय तो या ठिकाणी समाप्त होतो. याच्या पुढे सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. पुढच्या भागामध्ये त्यांनी अजून एक सुंदर गोष्ट सांगितली आहे की भक्तिहीन पुरुषांची गती काय होते ते पण सांगितलं. जे आपण भक्ती करतो आहोत तरी आपल्याला अनेक समस्या आहेत. जे भक्ती करत नाहीत त्यांचं काय होत असेल त्याचं पण त्यांनी वर्णन दिलं. तेही ऐकण्यासारखं आहे की भक्ती न केली तर काय होतं, त्याचं सगळं वर्णन त्यांनी पुढच्या भागामध्ये दिलं आहे. आणि भगवंताची पूजा कशी करावी याचं पण वर्णन त्यांनी केलं की कशा प्रकारे तुम्ही करू शकता, हेही त्यांनी पुढच्या भागामध्ये सांगितलं. तर हा सगळा भाग जो आहे तर आपण अर्थात उद्या ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया, कारण त्या भागाला सुरुवात केली तर मध्ये तो संपणार नाही. म्हणून मला वाटतं आज आपण स्वल्पविराम घेऊया आणि या ठिकाणी ही सेवा आपण महाराजांच्या चरणी अर्पण करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. महाराज या सेवेच्या वेळेस जर काही कळत न कळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आमची ही सेवा आपण स्वीकार करावी आणि अशीच सेवा आमच्या सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा. श्रीराम समर्थ.